सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून इंडिया आघाडीमध्ये फूट पडली आहे का असा सवाल आता उपस्थित होत आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आणि नीट पेपरफुटीच्या मागणीसाठी पेपरफुटीच्या विरोधात सोनम वांगचुक जंतर मंतर येथे गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेत। वांगचुक 28 जून रोजी या आंदोलनामध्ये सामील झालेत आणि तेव्हापासून ते अनिश्चित काळासाठी उपोषणावर बसलेले आहेत। कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेल्या जन आंदोलनामध्ये इंडिया आघाडीतील अनेक पक्षांनी सक्रिय सहभाग घेतलेला होता। काँग्रेस पक्षाने मात्र यातून स्वतःला दूर ठेवलेला आहे। या आंदोलनामध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादी, ठाकरेंचे शिवसेना, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष आणि डीएमके सारख्या पक्षांच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवलेली होती। मात्र काँग्रेस आतापर्यंत वांगचुक यांच्या भेटीसाठी गेलेले नाही। त्यामुळे वांगचुक यांच्यावरून इंडिया आघाडीमध्ये फूट पडली आहे का असा सवाल उपस्थित झाला आहे। तर इंडिया आघाडीमधले इतर घटक पक्षाचे नेते जंतर मंतरवर जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेत आहेत। आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांनी वांगचुक यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे। राज ठाकरेंनी पाठिंबा दिलेला आहे। केजरीवाल देखील काल त्यांच्या भेटीला गेले होते। डीएमकेने देखील पाठिंबा दर्शवलेला असताना काँग्रेसने मात्र स्वतःला या आंदोलनापासून दूर ठेवलेला आहे। राहुल गांधींनी याविषयी बोलावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी देखील केलेलं होतं। मात्र अजूनपर्यंत काँग्रेसकडून किंवा काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याकडून या संदर्भात ठोस असा पाठिंबा आलेला नाही किंवा कुठलीही ठोस अशी प्रतिक्रिया आलेली नाही। त्यामुळे काँग्रेस जाणून बुजून या आंदोलनापासून दूर राहते का असा सवाल उपस्थित होतोय। तर सुप्रिया सुळे देखील सोनम वांगचुक यांची भेट घेणार असल्याचं समजतंय। सुप्रिया सुळे आजच जंतर मंतरवर जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेऊ शकतात। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही सोनम वांगचुक यांच्या या उपोषणाला पाठिंबा मिळताना दिसतोय। सुप्रिया सुळे आजच सोनम वांगचुक यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.